कृपया सर्व संघांना पुन्हा एकदा विनंती असेल, आपला संघ जर मैदानात हजर झाला असेल तर आपली नोंद करून घ्यायची आहे. खेळपट्टीवरती असलेल्या सर्व खेळाडूंना, कर्णधारांना, पंचांना विनंती असेल, लवकरात लवकर सामने आपण चालू करायचे आहे. 25 ते 20 मिनिटाच्या आतमध्ये पहिला सामना संपेल अशी आपण अपेक्षा बाळगतो. आज रामनवमी निमित्तानं एक चांगल्या दिवसाच्या साध्य साधून श्री वरदविनायक क्रिकेट संघ पळसाप यांनी आज या सुंदर मॅचचं आयोजन करून आपल्या सर्वांना एक खेळण्याची संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करत नक्कीच आपण आम्हाला सहकार्य कराल अशी सर्वांकडे अपेक्षा बाळगतो. फेरीतील दुसरा सामना चालू होतोय. आम्हाला कॉमेंटेटर लाभलेले आमचे बंधू, खरोखरच एक चांगला अनुभव बऱ्याच ठिकाणी त्यांना पाहिलेला आहे. आम्ही एक चांगली कॉमेंटेटर लाईव्हच्या माध्यमातून करतात आणि आज त्यांचा सहवास आम्हाला लागला, त्याबद्दल आम्ही वरदविनायक क्रिकेट संघ त्यांचा आभारी आहोत. धन्यवाद दादा. अगदी सकाळपासून त्यांचा उत्साह वाढतोय, अगदी शेवटपर्यंत असाच उत्साह राहू दे मी अशी विनंती करीन, कारण पहिला पर्व आहे, उत्साह देखील आहे. मान्यवर देखील या स्पर्धेला उपस्थित राहत आहेत. अगदी गावातून देखील, ग्रामीण भागातून देखील अगदी मान्यवर उपस्थित राहिले, त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आता मात्र स्वतः आयोजक क्षेत्ररक्षणासाठी दाखल झाले, ज्याने अगदी गेल्या संडेला टिपू सुलतान मैदान हा गाजवला, तोच अनुभव घेऊन अनुभवाच्या जोरावर या मैदाना मात्र दाखल होत आहेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो पवन, A1 पवन, वरदविनायक संघाचा गोलंदाजी मार्कवर सज्ज. शाबासकीची थाप देखील दिली जाते. पंच मात्र आमच्याकडे इशारा करतात, ग्रीन सिग्नल दिला जातोय. सामन्याला मात्र सुरुवात होते. स्ट्राईक एंडला घेऊन ठेपलाय तो अमित आणि नॉन स्ट्राईकला येतो सूरज. गोलंदाजी मार्कवर सज्ज पवन. पहिला पॉवर प्लेचा षटक हाताळतात. अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे. क्षेत्ररक्षण एक धाव मात्र शुभारंभ होतोय तो अळसुर्दे या संघाचं. हॅलो हॅलो ग्राम विकास मंडळ पळसाबागेचा कोण जे मान्यवर असतील त्यांनी सर्वांनी व्यासपीठाकडे येऊन बसायचं आहे. हळूहळू सर्व मान्यवर जे ग्रामस्थ त्यांचे आगमन होत आहे. खरोखरच आता उत्साहात सर्व कार्यक्रम होते. या उत्साहाला सर्वांचा प्रतिसाद तेवढाच मिळत असून आपल्या सर्वांची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे. आपण कुठेही असाल, आजूबाजूला असाल तर व्यासपीठाकडे यायचंय सर्वांनी. धन्यवाद. A1 पवन गोलंदाजी मार्कवर सज्ज. अगदी पहिला चेंडू हाताळता दादा एक धाव खर्ची करतोय. आता मात्र आपण स्वतः आयोजक क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय, म्हणजे अचूक गोलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपण देखील दाखल व्हायचं आहे तर आपल्याला मात्र अचूक गोलंदाजी करावी. आता मात्र सायकलला येऊन ठेपलाय तो सूरज, लेफ्ट हँड बॅट्समन. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तैनात, युवा स्टार क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळते. एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होते ती 2. अगदी 4 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. एक शिस्तबद्ध अगदी स्पर्धा पाहायला मिळते. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगले प्रेक्षक देखील जोडले गेलेत या स्पर्धेला. अगदी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या आम्ही सामने पाहिले असते, पण आयोजकांचं मात्र लक्ष लागलंय, मान्यवरांचं लक्ष लागलंय की आपल्याला मैदानामध्ये जाऊन सामने
मोठा नाही, कमबॅक केलंय गोलंदाजीने. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत, नो बॉलचा इशारा देत आहेत. अवांतर एक चेंडू मात्र एक्स्ट्रा फेकावा लागेल. एक धाव मिळते. एकेरीच्या धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती अळसुरे या संघाची 12. आता मात्र सुवर्ण संधी आहे ते अमितकडे. एक षटकार लगावला गेला आपल्या फलंदाजीतून. धावसंख्या होते ती अळसुरे या संघाची 12. आदित्यला मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजीतून. गोलंदाजाने मात्र कमबॅक केलंय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पंचांकडे थोडंसं मात्र अमित अपील करतोय. कुठेतरी अवांतर धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, तर पंचांनी मात्र ते अपील फेटाळतात. अगदी 3 चेंडू फेकले गेलेले आहेत आणि धाव संख्या होती ती अळसुरे या संघाची 12. अमित स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. गोलंदाजी मात्र आदित्य करिश्मा करतोय. दुसरा चेंडू देखील बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता करतोय. फलंदाजाला थोडंसं पाणी द्यायचं मित्रांनो. नवीन फलंदाज दाखल होतोय तो रुपेश. युवा स्टार गोलंदाज आहे तो म्हणजे यश. नावाप्रमाणे मात्र यशस्वी व्हायचं असेल तर अचूक गोलंदाजी करावी लागेल, कारण समोरचा संघ देखील एक आपल्या टुर्नामेंट मध्ये ज्यांनी रनरअपचा गेल्या वर्षी ठरलेला संघ आहे, म्हणजे त्यांच्याकडे अनुभव आहे. म्हणजे तोच अनुभवाचा गोलंदाजीचा करिश्मा करावा लागेल तो या गोलंदाजाला यशला. सायकलला येऊन ठेपलाय तो रुपेश. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. पंचांकडे अपील करतायत पण नाही. लेग बाईच्या स्वरूपामध्ये मला वाटतं एक धाव येईल कदाचित. पंच मात्र आमच्याकडे इशारा करतायत लेग बाईच्या स्वरूपामध्ये. वाढती धावसंख्या मिळते 1 यांनी स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तर धावसंख्या होते ती 14. अमित अचूक फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. अगदी स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज अमितच्या नावावर वैयक्तिक अगदी 8 ही धावसंख्या होते. 8 ही धावसंख्या होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज यश. आडवा पट्टा अगदी घुटना टेक मेरा षटकार त्याप्रमाणे मात्र फलंदाजी करतोय. येतोय सीमारेषे पार.
खणखणीत चौकार डीजे. अगदी अमितचा सुवर्ण संधी होती, झेल घेण्याचा प्रयत्न होता, ती मात्र चुकी थोडीशी महागात पडते. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. हे षटकार देखील लगावला गेला आपल्या फलंदाजीतून, एक चौकार देखील लगावला गेला आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला गेला. धाव संख्या होती ती 18 क्रमांक म्हटल्यानंतर अगदी इंडियाचा आठवण येतो विराट कोहली, ज्याला रणमशीन समजला जातो. त्याचप्रमाणे मात्र अमित मात्र कारनामा करतोय आपल्या संघासाठी. यशच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतोय. हो, कमबॅक केलंय गोलंदाजीतून. बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मधला मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. नेत्रदीप गोलंदाजी बलाढ्य खेळाडू आहे, पण त्याच्या समोर देखील अगदी शरणागती पत्करत नाहीये. त्याला मात्र स्तब्ध ठेवलंय ते यशने. गोलंदाजीचा करिश्मा करतोय. अमितला मात्र कमबॅक केलंय गोलंदाजाने. कारण म्हटलं जातं ना, बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. तुम्हाला चौकार लागू शकतो तर मी तुला निर्धाव चेंडू टाकू शकतो, अशी मात्र गोलंदाजी करतोय तो यशला कदाचित हा दबाव असेल तर अमितचा अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. संघाची वाढती धावसंख्या होती ती 19. यश गोलंदाजी मार्कवर सज्ज, स्ट्राईक एंडला फलंदाजी सज्ज आहे तो अमित. कदाचित यशवरती अवांतर धाव मिळते. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू देखील वाईट टाकले जात आहेत, अवांतर धाव मिळत आहेत त्या. असू दे या संघाला त्याचा मात्र फायदा होतो, कारण स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होती ती 1/20. यशला कदाचित दबाव असू शकतो, कारण मापक अशी फलंदाजी करतात. अमितच्या फलंदाजीचा मात्र दबाव घेतलाय तो यशने. यशला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल, कारण एक रन किती महत्वाचे. अवांतर धावा आपण देतोय. पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, किपरच्या मागे जातोय सीमारेषेकडे, येतोय दन दन करे चौकार डीजे. होते मापक अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अगदी एव्हरेस्ट पर्वताप्रमाणे टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो वीरविनायक या संघासमोर. अमित अचूक फलंदाजी मानावी लागेल. अगदी मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. थोडीशी चुकी होते, त्याचा मात्र फायदा घेता येतो. असू या संघाचे दोन्ही फलंदाज एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि 2 धावे बरोबर वाढते धावसंख्या होती ती 26. 1 लॉस औसुले संघ. कुठेतरी शांतमय वातावरण पाहायला मिळतंय. अगदी या यशच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतोय. अमित कुठल्याही गोष्टीचं अगदी टेन्शन न घेता चांगली अशी फलंदाजी करतोय. चौकार लगावल्यानंतर अगदी 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, थोडासा अपयशी ठरला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती, पण किपरकडून थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याचा मात्र 1 रन घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो असू दे संघ. वाढती धावसंख्या होती ती 27. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद धावसंख्या होती ती 27. अगदी 2 षटक हाताळतात पवन आणि आदित्यने जेवढ्या धावा दिल्या नाहीत त्या मात्र या गोलंदाजाने करिश्मा केला. 14ही वैयक्तिक धावसंख्या दिली गेली, म्हणजे महागडे षटक मानावं लागेल. आता मात्र भैरवी षटक हाताळण्यासाठी येतोय तो केतनला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. जो अचूक गोलंदाजी करतोय तो स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आहे तो अमितच्या समोर आपल्याला गोलंदाजी करायची, अचूक गोलंदाजी करावी लागेल. कम मस्त छान अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अमितला मात्र अगदी लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. 1 धावे बरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 28. आता मात्र सायकलला येऊन ठेवलं ते रुपेश, ज्याचा जर्सी क्रमांक आहे 45, म्हणजेच रोहित शर्माचा, ज्याला षटकार किंग म्हणून इंडियामध्ये ओळखलं जातं. कप्तान कोण म्हणून ज्याच्याकडे पदवी आहे ते रोहित शर्माचा जर्सी क्रमांक आहे. त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करतायत काय आपल्या संघासाठी. कमबॅक केलंय गोलंदाजाने. पंचांकडे मात्र अपील करतायत. पंचाने मात्र अपील फेटाळतात. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. केतनने मात्र कमबॅक केलं यश नंतर गोलंदाजीतून. अगदी 1 धाव खर्ची करतात. दुसऱ्या चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता करतोय. युवा स्टार गोलंदाज आहे तो वर्धविनायक क्रिकेट या संघाचा. फळसब अग्रता कोण यांच्या संघाकडून नेहमी गोलंदाजी करतो. स्टेपआउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडला क्षेत्ररक्षण मात्र त्यांना थोडीशी मिसफीड होते, त्याचा मात्र फायदा घेता येते. अळसुरे या संघाचे फलंदाज एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतात. आत्महत्या करावी लागते ती
अमित लाटागावचा रस्ता दाखवला जातोय तीच आहे. रुपेरी मारू सोनेरी लाटा त्याग माझं बरकं करतय रुपेरी मारू सोनेरी लाटा त्याग माझं बरकं करतय सोने देशीने हो सोने गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय सोने देशीने हो सोने गावीने हो तुझ्या मनात काय करतय सोने देशीने हो सोने गावीने हो सांग तुझ्या मनात काय करतय. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो विपुल. गोलंदाजाने मात्र कमबॅक केलं. अगदी 2 चेंडू फेकले गेले, 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. अगदी धावा खर्च केले गेले त्या 3 आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील आपल्या विपक्षामध्ये घेण्याचा यशस्वी झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. तो मध्ये गोलंदाज केतन. आता मात्र स्ट्रायकरला येऊन ठेपलाय तो विपुल. फुलटॉस मिळालं, लेग साईडला अगदी खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. यशस्वी होत आहेत काय? पुढची चुकी होते नाही. पंचांकडे अपील करतात. पंचांनी मात्र अपील फेटाळले. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होते ती 32, 2 लॉस. म्हणजे माफक असं टार्गेट ठेवलं जातंय. प्रयत्न देखील करतात, यशस्वी देखील होतोय तो अळसुदे संघ. गोलंदाजीतून कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. मोठा फटका स्टेट वाईड खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. 2 धावेवरती समाधान मानतात अळसुदे संघाची. धाव संख्या मात्र स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होती ती मात्र 34. या स्पर्धेला देखील अगदी पळसप आग्र्याचा कोण यांच्या वतीने अगदी गावावरून देखील मान्यवर आले. आपला संघ देखील क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय. एक एक धाव किती महत्वाची आहे त्यांना देखील माहिती आहे. गोलंदाजीतून मात्र केतनला करिश्मा करावा लागेल. अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण, थोडेसे मिसफीड होते त्याचा मात्र फायदा घेतात. एक एक धाव या थोडीची कुठेतरी अपेक्षा नसेल. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि यशस्वी देखील. थोडीशी मिसफीड होते. एकेरीचं दुहेरीचं 4थी धाव देखील घेण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी होत आहेत काय? नाही. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते आणि याचबरोबर 3 धावा मिळत आहेत. 3 धावाबरोबर वाढती धाव संख्या होती ती संघाची. अगदी स्वतः आयोजक आहेत. आयोजक या संघाला मात्र बनवायचे आहे 24 चेंडू मध्ये 38 ही धाव संख्या बनवायची आहे. म्हणजे माफक अशी फलंदाजी मात्र करावी लागेल. मी अळसुदे संघाला विनंती करतो, क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी मित्रांनो दाखल व्हायचं आहे. अळसुदे संघ क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय मित्रांनो. थोडंसं सहकार्य करायचं आहे. वेळेचं मित्रांनो आपल्याला बंधन आहे. अगदी 20 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली पाहिजे. आयोजकांच्या वतीने आपल्याला देखील सूचना येते. एक लाईन अप मध्ये शिस्तबद्ध संघ दाखल होतोय म्हणजे क्षेत्ररक्षणासाठी अळसुदे संघ. दुसऱ्या बाजूला अगदी आयोजन ज्यांच्या माध्यमातून होते वर्धविनायक क्रिकेट संघ पळसप आग्र्याचा कोण यांच्या वतीने हा चषकाचं आयोजन केलेलं आहे. आज त्यांचा देखील सामना आहे. तरी 2 सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये आपण दाखल करायची आहे. थोडंसं फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. पंचांना देखील विनंती करतो जास्त टीम मिटिंग त्यांना देखील करून देऊ नका. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घेण्याची अगदी सूचना द्यायची आहे. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते ती वर्धविनायक क्रिकेट संघ पळसप आग्र्याचा कोण
सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. तरी मी विनंती करतो असू दे संघाला एक पाच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. असू दे संघ पुढचं पाच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हॅलो 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 पुढचं पाच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. विवळे कोण आणि कळकीचा कोण पुढील सामना होणार आहे तो विवळे वर्सेस कळकीचा कोण. दोन्ही कर्णधार टॉसच्या बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही कर्णधार टॉसच्या बॉक्स मध्ये येऊन आपली नोंद करून घ्यायची आहे. पहिली विवळे कोण आणि कळकीचा कोण. पुढील होणारा सामना कळकीचा कोण वर्सेस विवळे कोण. दोन्ही संघाने आपली प्रथम नोंद करून घ्यायची आहे. जाऊया आपण मैदानाकडे. अगदी आयोजन संघ आहे तो म्हणजे वर्ध विनायक क्रिकेट संघ. अगदी बनवायचे आहेत 24 चेंडू मध्ये 38 धावसंख्या बनवायची आहे. स्ट्रायकरला येऊन ठेवलाय तो योगेश आणि नॉन स्ट्राईकला तो अल्पेश. गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे सूरज. मोठा फटका ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले मध्ये जातीची मारेच्याकडे येतोय खणखणीत चौकार डीजे. अगदी सुटेला सुंटेचा वार. त्याचप्रमाणे मात्र या योगेशचा अगदी चौकाराबरोबर वारा सुटलाय का अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल कारण आपल्याला तब्बल 38 धावसंख्या बनवायच्या आहेत. कंपल्सरी या स्पर्धेचा निर्णय. हॅलो हॅलो विवळे कोण करणार कुठे असताना येतो विवळे कोण. सूरजच्या गोलंदाजीचा मात्र चांगला समाचार घेतला तर योगेशने कारण सूरजने अचूक गोलंदाजी केली होती. आता मात्र अचूक गोलंदाजी आमंत्रित झाले. पहिला पॉवर प्लेचा षटक हातात. ऑफ साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण मात्र अचूक होतोय. एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाहीयेत ते. पळसप अग्रजकोण या संघाला वाढती धावसंख्या होती ती 5. आता मात्र कोण कोणाला नाचवतोय गोलंदाज की फलंदाज. अगदी धावपुरा येतोय अल्पेश. विवळे कोण आणि कळकीचा कोण. दोन्ही संघ इथं आधार आहेत. टॉस करून घ्यायचा आहे. कळकीचा कोण यांनी टॉस विन झालेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच कळकीचा कोण कर्णधार विवळे कोण कर्णधार. आपण इकडे श्री वरदविनायक क्रिकेट संघ पळसप यांच्या वतीनं मानचिन्ह देत आहोत. ग्रामस्थ सुरेश बागसिंग जिकू मेंगे यांना विनंती वरदविनायक क्रिकेट संघ पळसप यांच्या वतीने सन्मान चिन्ह आम्ही देत आहोत. त्याचा स्वीकार करायचा आहे. कळकीचा कोण कर्णधार रोशन अतकोले. कॅमेरा फिरवा इकडे. रोशन अतकोले आमच्या श्री वरदविनायक क्रिकेट संघाकडून सन्मान चिन्ह त्यात स्वीकार करायचा आहे. तसेच विवळे कोण कर्णधार आमचे ज्येष्ठ वरिष्ठ भिकू मेंगे यांना विनंती करेल आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. रिव्ह्यू मागतोय धन्यवाद कॅमेरामॅन. दोन्ही संघांना विनंती असेल 4 षटकाचा सामना राहील. पॉवर प्ले मध्ये 1 षटक पॉवर प्लेचा. थँक्यू दादा. आपण थोडस मैदानाकडे जाऊया. अगदी महत्वपूर्ण विकेट देखील गमावला जात येतो अगदी वर्ध विनायक क्रिकेट संघाच्या वतीने. अगदी गोलंदाजी मानावे लागेल. सूरजने मात्र कमबॅक केले. अगदी चौकार लगावल्यानंतर 1 धाव खर्ची गेली. त्याच्यानंतर अगदी तिसरा चेंडू हातात धावपुरा फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागला तो अल्पेशला. अगदी स्तब्ध ठेवलं. एकही धाव अगदी आपल्या संघासाठी न घेता माघारी परतावा डगावच्या दिशेने जात येतो अल्पेश. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र दाखल होत येतो आदित्य.
हा कदाचित दडपण असेल तो वर्धविनायक या क्रिकेट संघावरती, कारण सलामीवर आलेला जोडीचा मात्र अल्पेशला मात्र माघारी परतावला लागले. कदाचित आपल्याला दडपण असेल कारण आपण देखील आयोजक आहोत. पण गोलंदाजीतून मात्र सूरजने मात्र कमबॅक केलाय, मानावा लागेल या गोलंदाजाला. आता मात्र आदित्यला अचूक फलंदाजी करावी लागेल. तर 38 धावसंख्येचा 37 धावसंख्येचा मात्र पाठलाग करत असताना 2 चेंडूवरती मात्र अचूक फलंदाजी झाली. त्याच्यानंतर गोलंदाजाने मात्र कमबॅक केलं. 17 जर्सी क्रमांक 17 ठरला तो या फलंदाजाला. कमबॅक केलंय गोलंदाजाने, मानावं लागेल या गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता करतोय, अगदी दबाव वाढवत चाललाय या फलंदाजावरती, आदित्यवरती निर्धाव चेंडूची सांगता करतोय. 4 चेंडू हाताळतात, अगदी 5 धावा खर्ची करतोय. म्हणजे 2 चेंडूवरती 5 धावा खर्ची करतात. 2 चेंडू त्याने अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली. एक महत्वपूर्ण विकेट देखील गमावला गेला. तो वर्धविनायक क्रिकेट संघ पळसव आग्रेचा कोण यांच्या माध्यमातून बॅटची कडा घेतात, जातो ऑफ साईडला. एक धाव येते, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. काय 2 धावा देखील परिपूर्ण केल्या आणि 2च धावेवरती समाधान मानता. अगदी बॅट त्याच्या हातातून सुटली गेली, पण संघासाठी 2 धावांची गरज आहे. 2 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 7. 7 11 मगाशी देखील आम्ही सांगितलं किती आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. ज्याचे लग्नाचे फेरे घेतो 7, आठवड्याचे वार देखील 7, जगाचे आजोबा देखील 7 आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिला त्या महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक देखील 7 आणि ज्याने फुटबॉल गाजवलं त्या रोनाल्डोचा जर्सी क्रमांक देखील 7 आहे. तेवढीच मात्र धाव संख्या होती वर्धविनायक या संघाची 7. अगदी लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र ताईना थोडीशी चुकी कुठली करत न करता 1 धाव मिळते, एकेरीचं रूपांतर होते. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होती ती 8. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर वर्धविनायक क्रिकेट संघ पळसव आग्राचा कोण या संघाची धाव संख्या होती 1-8. थोडीशी चुकी कुठली करत न करता 1 धाव मिळते. या सुरतची मात्र कंजूशी गोलंदाजी मानावी लागेल. वर्धविनायक या संघाकडून गोलंदाजी करत असताना 9 धावा खर्च केल्या होत्या. त्या सुरतने मात्र आता 8 धावा खर्च केल्या, म्हणजे 1 रन आपल्यासाठी विशाल गोलंदाजी मार्गवर सज्ज संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी झालाय सज्ज तो विशाल. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो आदित्य, जो अचूक फलंदाजी करतो. वैयक्तिक आदित्य देखील रनरअप गांधी गावाला टुर्नामेंट होत्या, तिथे रनरअप ठरलेला संघ होता, म्हणजे द्वितीय क्रमांक ठरलेला संघाचा गोलंदाज आहे. आता मात्र तो करिश्मा करतोय काय, आदित्य मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल आपला संघ जर विजयी करायचा असेल. हो गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय, स्तब्ध ठेवलाय त्या आदित्यला, मानावं लागेल या गोलंदाजाला. बलाढ्य सांगता करतोय. आता मात्र स्ट्राईक आहे तो आदित्य, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचं मात्र दोन्ही हात कवायत करायला होते, समांतर होत आहेत. अवांतर धाव मिळते वाढच्या स्वरूपामध्ये, वाढती धाव संख्या होते ती 9. एक धाव महत्वाची आहे. अगदी अवांतर धावेबरोबर स्कोरवर पुढे सरसावला जातोय तो वर्धविनायक क्रिकेट या संघाचं. धाव संख्या होते ती 9. अगदी स्तब्ध ठेवलं ते अल्पेशला, मात्र एकही धाव न खर्ची करता मात्र डगआउटचा रस्ता दाखवला. आता मात्र योगेश आणि आदित्यच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. कितीही बलाढ्य टार्गेट असू दे ते चेस करण्याची मात्र ताकद आहे या दोन्ही फलंदाजाकडे. ऑफ साईडला मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण, क्षेत्ररक्षण जाताच अगदी चेंडूच्या मागे. यशस्वी कोण होतोय तो, यशस्वी होतोय तो अगदी चेंडू सीमारेषे पार येतोय खणखणीत चौकार डीजे.
अगदी आपण चषकाचं आयोजन केलं आहे, पण पुढील सामन्यामध्ये जर दाखल व्हायचं आहे तर त्या आदित्यच्या प्रमाणित फलंदाजी मात्र करावी लागेल. जो चौकार लगावल्याच्या नंतर पुढील धावसंख्या स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धावसंख्या होते ते 13 म्हणजे 13 ही धावसंख्या होते. अचूक फलंदाजी करतोय तो आदित्य. गोलंदाजाचा मात्र समाचार घेतला. आता मात्र गोलंदाजीतून अगदी 3 चेंडू फेकतात, 4 धावा खर्ची केली गेल्यात. 3 चेंडू हातात आहेत दुसऱ्या षटकातील. आदित्य स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. ऑफ साईडला पुन्हा त्याच पद्धतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. सीमारेषेकडे क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. एक धाव परिपूर्ण. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर करतात, यशस्वी देखील होत आहेत. संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होते ती 15. 1 लॉस. वर्धविनायक क्रिकेट संघ पळसप अग्रचा कोण. दोन्ही संघ देखील अगदी माणगाव तालुक्यात आहेत, नावादिले गावादिले संघ आहे. आदित्य मात्र अचूक फलंदाजी करतो, त्याच पद्धतीने अगदी चेंडू खेळला जातोय. एक धाव बघतोय मिळते, मात्र योगेशने मात्र स्तब्ध ठेवलंय. त्या आदित्यने एक धाव मात्र महत्वाची आहे संघासाठी. संघाची वाढती धावसंख्या होती ती 16. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो जो पहिला चौकार लगावला गेलेला तो योगेश स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय. अगदी या वर्धविनायक क्रिकेट संघाचा अगदी कणा मानला जातो तो फलंदाज आहे तो योगेश. चौकार षटकारांची आतिषबाजी करत असतो, त्याला मात्र स्तब्ध ठेवले. पंचांकडे अपील करतायत पण पंचाने मात्र अपील फेटाळले आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय. याचबरोबर स्कोरबोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय. 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. एक चेंडू बाकी आहे, शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. दुसरा षटक हाताळतात. अगदी एक चेंडू देखील आपल्याला खेळण्याचा मान मिळतोय तो योगेशला. काय कारणावर करेल, कदाचित मोठा फटका करेल, आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. करतोय काय त्याची रणनीती मात्र मैदानामध्ये काय. लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव मिळते, कुठलीही चुकी न करता अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं यशस्वी देखील आणि 2 धावेबरोबर वाढती धावसंख्या होती ती वर्धविनायक क्रिकेट संघाची 18. 20 आहे. अगदी सुरजला आपण बोललो होतो गोलंदाजीतून पहिला गोलंदाजी वर्धविनायक करत असताना याने 8 धावा खर्ची केल्या गेल्या, पण विशालच्या मात्र गोलंदाजी समाचार घेतला ही धाव संख्या 10 खर्ची केल्या गेल्या. संघाची मात्र धावसंख्या होते ती 18. आता मात्र समीकरण येऊन ठेपले ते 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज मात्र आहे तो आदित्य. गोलंदाजी मार्ग सज्ज रुपेश. अचूक गोलंदाजी करावी लागेल. अगदी समान दोन्ही हात समांतर होत आहेत पंचांचे आणि वाढती धावसंख्या मिळते. वाईटच्या स्वरूपामध्ये संघाला एक ही धावसंख्या मिळते. वाढती धावसंख्या होते ती 19. आता मात्र थोडं समीकरण सोपं झालंय. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आहे तो आदित्य. अचूक फलंदाजी करतोय. त्याच्या फलंदाजीतून एक चौकार देखील लगावला गेलाय. अनुभव आहे फलंदाजीचा. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करीत ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. पॉईंटच्या दिशेने एक धाव परिपूर्ण. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करत आहेत. 2 धावेवरच समाधान मानतात त्यांना आहे. तिसऱ्या धावेचा कॉल देत नाही. मात्र योगेशने आदित्यने मात्र माघारी परतवलं योगेशला आणि 2 धावेवरच समाधान मानतात. संघाची वाढती धावसंख्या होती ती 21-21. 1 लॉस. कितीही बलाढ्य टार्गेट असू दे पण ते चेस करण्याची ताकद मात्र या खेळाडूंकडे आहे. कारण ती चॅम्पियन ट्रॉफी पाहिली तिथे इंग्लंडने अगदी 350 रन ऑस्ट्रेलिया समोर ठेवले होते, पण अगदी अचूक ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली आणि तो टार्गेट चेस केला. म्हणजे मित्रांनो किती बलाढ्य संघ असला त्यांना नमवण्याची ताकद मात्र या फलंदाजाकडे असते. ती मात्र फलंदाजीचा करिश्मा करावा लागेल ते या 2 फलंदाजाला योगेशला आणि आदित्यला. तर गोलंदाजीचा देखील करिश्मा जर केला तर मापक असं आपण सामन्यामध्ये पुनरावृत्त करू शकतो. तो म्हणजे रुपेशच्या गोलंदाजीचा करिश्मा करावा लागेल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण. एकच धावेवर समाधान मानतात. तो अचूक मानावं लागेल. एकच धावेवरती समाधान मानतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतो. एका धावसंख्येने. धावसंख्या होती ती 22. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल ती आदित्य आणि योगेशला. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपले ते योगेश जो स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज. मोठा फटका खेळण्यामध्ये माहिर आहे. हा दबाव कदाचित गोलंदाजावरती असेल. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. वाढती धावसंख्या होती ती 23.
गोलंदाजी मार्कवर सज्ज रुपेश असू दे या संघाचा. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, किपरच्या मागून जात आहे चेंडू सीमारेषेकडे, येत आहे एक धाव, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतंय. पण कोण विजयी होतोय? अगदी क्षेत्ररक्षक की चेंडू सीमारेषे पार? येत आहे सीमारेषे पार, खणखणीत चौकार डीजे. रुपेशच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतोय. ही सुवर्ण संधी असू शकते. थोडीशी चुकी मध्ये धरणीला दान करतोय, ही चुकी मात्र महागात पडू शकते असू दे या संघाला. तर पकडो कॅचेस जितो मॅचेस, मात्र ही सुवर्ण संधी जाते ती अगदी योगेशला, आणि 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकले नाहीयेत ते. या स्कोरवर मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होती ती 29. इथे मात्र समीकरण कुठेतरी बदललं असतं. ही जर झेल झाली असती तर अवघड परिस्थिती करून ठेवली असती ती अगदी वर्धविनायक क्रिकेट या संघाची. मात्र सुवर्ण संधी अगदी योगेशच्या विपक्षामध्ये जातात. योगेशचा मात्र वैयक्तिक स्कोरवर मात्र देखील पुढे सरसावला जातोय, आणि संघाचं देखील वैयक्तिक धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या मात्र होती ती 29. रुपेशच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतलाय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय, कमबॅक केलंय गोलंदाजानं. कभी भरती तर कभी ओटी, ही समुद्राचं मात्र नित्य नियम आहे. तुम्हाला चौकार लागू शकतो तर मी तुला मात्र निर्धाव चेंडू टाकू शकतो, अशी गोलंदाजी करतोय तो रुपेश. अगदी 9 धावांची गरज आहे. अचूक गोलंदाजी करावी लागेल. 5 चेंडू फेकले गेल्यात, एक शेवटचा चेंडू आहे. अगदी लंबाबला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण येते सीमारेषेकडे नाही. अचूक क्षेत्ररक्षण केलं जातंय. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतात, यशस्वी देखील होत आहेत. 3 धावा परिपूर्ण करतात. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होते ती 32. 1 लॉस. वर्धविनायक क्रिकेट संघ पळसप आग्र्याचा कोण.
आता मात्र साहित्याला येऊन ठेकला तो योगी